जय हिंद मित्रांनो, तुमची नुकतीच 12वी पास किंवा 12वी ची एग्जाम दिलेली आहे, परीक्षा दिली आहे आणि तुमच्या मनामध्ये विचार येत असेल की मी सुद्धा पोलीस व्हायला पाहिजे किंवा पोलीस भरतीची तयारी करायला पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ बघा। पोलीस मध्ये जर तुम्हाला भरती व्हायचंय पहिल्या प्रयत्नामध्ये आणि तुम्ही जर जस्ट 12वी दिलेली आहे म्हणजे तुमचं 18 ते 20 वर्ष याच्या अगोदर तुमचं वय असला, ठीक आहे। आणि एक संधी आहे, तुमचं जेवढं कमी वय तेवढं तुम्ही कमीत कमी वर्षामध्ये पोलीस होऊ शकतात, ठीक आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सर्व माहिती सांगेल। बघा, पोलीस भरतीची जाहिरात कधी कधी येते याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला सांगतो मी। बघा, पोलीस भरतीची जाहिरात याबद्दल पहिले चर्चा करूया, नंतर तुम्हाला संधी कशी आहे त्याच्याबद्दल बोलतो। बघा, जाहिरातीबाबत जर आपण म्हणायचं ठरलं तर जवळपास पोलीस भरती ही 100% जाहिरात येते आणि 100% भरती ही 100% होत असते। का होत असते? कारण हा पोलीस दलामध्ये सरकारी नोकरी असल्यामुळे पोलीस दलामध्ये दरवर्षी 8 ते 10 हजार पोलीस रिटायर होतात आणि तेवढे रिटायर झालेले पोलीस भरण्यासाठी सरकार प्रयत्न करतं आणि त्याच्यामधूनच पोलीस भरती निघत असते। आता जी काही पोलीस भरती येणारी पोलीस भरती आहे ती 2024 आणि 2025 ची आहे आणि या पोलीस भरतीमध्ये 2024 चं जर आपण रिक्त पदांचं बघितलं एक आकडा तर 10,500 पोलीस रिटायरमेंट आहे आणि एवढी जागा भरण्यावरती चर्चा चालू आहे। पण याच्यामध्ये ऍडिशनल 2025 जरी जागा ऍड केल्या तरी सुद्धा या 15,000 पेक्षा जास्त जाऊ शकतात, यात काही शंका नाही। आता बघा, तुम्हाला एक नामी संधी अशी आहे, पोलीस मध्ये भरती होण्यासाठी सोपा 2 पर्याय आहेत। दोन एक्झाम्स द्यावे लागतात आपल्याला। एक म्हणजे मैदानी चाचणी असते, या मैदानी चाचणी आता सध्या तरी 50 मार्काला मैदानी चाचणी आहे, ठीक आहे, 50 मार्काला मैदानी चाचणी आहे। आणि दुसरी म्हणजे तुमची लेखी परीक्षा, ही 100 गुणांची लेखी परीक्षा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्हाला पोलीस व्हायचं स्वप्न तुम्ही बघितलं असाल तर सर्वात आधी मैदानी मध्ये आपल्याला इव्हेंट कोणकोणते असतात आणि जर तुमचं वय कमी आहे, 18 ते 20 वर्ष कमी आहे, तुम्ही एखाद्या क्लासच्या मार्गदर्शनाखाली किंवा एखाद्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली जर तुम्ही तयारी करत असाल तर व्हेरी गुड, कारण तुम्हाला अजून पोलीस भरती काय असते, कसा अभ्यास करायचा असतो, ग्राउंडची तयारी कशी करायची असते हे तुम्हाला माहिती नाही। त्यामुळे तुम्ही काय करू शकता, एखाद्या चांगल्या टीचरच्या मार्गदर्शनाखाली तयारी करा, म्हणजे बेटर पडेल आणि सोपं जाईल। बघा, 18 ते 20 वर्ष जे आहे तुमचं जे काही वय आहे, या वयामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी आपल्याला सहज त्या नकारात्मक गोष्टींना आपण बळी पडू शकतो। एक्झाम्पल साठी घेतलं तर बघा, मुलं कसं असतात, जे 18 ते 20 वर्ष तुमचं जे वय आहे या वयामध्ये जर तुम्ही करिअरचा विचार केलात तर तुम्ही 100% सक्सेस होतात आणि तुम्हाला पोलीस भरती काय कुठं ना कुठं तुम्हाला एक सरकारी नोकरी भेटू शकते किंवा चांगल्या लेवलला तुम्ही जाऊ शकतात। पण तुमच्यावरती तुम्ही जर करिअरला निवडलं तर, कारण ह्या वयामध्ये काय होतात, मुलं अनेक चुका करतात। उदाहरणार्थ, मुलांबरोबर फिरायला जाणं, गप्पा गोष्टी, त्याच्यानंतर कुठं बसायला, सिगरेट, दारू, अरे अशा आम्ही लय बघतो। आता जवळपास 18, 20 वर्षाचे पोरं बाहेर पार्टीच्या बाहेर सिगरेट फुकत बसतात, म्हणजे त्यांचं आयुष्य तिथं अर्धा तर बर्बाद झालं आहे। त्या वयामध्ये जर तुम्ही स्वतःला सांभाळात किंवा पालकांनी जर या मुलांना त्या गोष्टीपासून जर लांब केलात तर नक्कीच मुलं चांगले यशस्वी होऊ शकतात। आणि बघा, जर मुलांना तुम्हाला चांगला, पालकांसाठी हा व्हिडिओ आहे, जर मुलांना चांगलं तुम्हाला वळण द्यायचं असेल ना तर सगळ्यात सोपा पर्याय त्याला पोलीस भरतीच्या अकॅडमी मध्ये टाकून द्या। एखादी चांगली अकॅडमी बघा, चांगल्या शिक्षक वगैरे असतील त्या ठिकाणी बघा आणि त्याला तिथं टाकून द्या, म्हणजे कसं आहे, तो ग्राउंड करणार, अभ्यास करणार आणि यामध्ये तो बिझी होऊन जाणार। कारण आजकालच्या मुलांचा काय प्रॉब्लेम झाला आहे, वेळ भेटला की मोबाईल घेणार, रील्स बनव, इकडं पीर, इंस्टाग्रामला व्हिडिओ टाक, हे कर ते कर, असे रिकामे कामच करत बसतात। त्यामुळे मुलांना जर तुम्हाला चांगलं सवय लावायची असेल किंवा चांगल्या ठिकाणी त्यांना सक्सेस करायचं असेल तर त्यांच्यासमोर सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे पोलीस भरतीला टाकून देणे किंवा आर्मीची, पोलीसची किंवा इतर गव्हर्नमेंट एक्झामची तयारीला आतापासूनच लागून देणं हा सगळ्यात सोपा पर्याय आहे। कारण 18 ते 20 वर्ष हा जर तुम्ही करिअर करण्यासाठी निवडलात तर आयुष्यात तुम्ही 100% सक्सेस होतात। कारण मित्रांनो, आपल्या भारतामध्ये वयाच्या 22व्या वर्षी वयाच्या
22व्या वर्षी सुद्धा IPS झालेले अधिकारी आपण पाहिलेले आहे। IPS म्हणजे UPSC ची परीक्षा पास झालेले लोक आपण पाहिलेले आहेत, गरीब कुटुंबातले जे 22व्या वर्षी IPS झालेले आहेत, आहे ना। मग तुम्हाला काय करायचंय, फक्त पोलीस व्हायचं आहे बस। या पोलीसची जी काही 150 मार्काची परीक्षा आहे, या परीक्षाबद्दल जाणून घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचंय, तयारी करायची मित्रांनो, लक्षात घ्या। त्यानुसारच तुम्हाला तयारी करायची आहे, अवघड नाहीये, सोपं आहे। पालकांनी या गोष्टीकडे लक्ष द्या। 12वी मुलगा पास झाला आहे त्याला कुठं ना कुठं बिझी करून टाका, जेणेकरून तो फक्त आपला करिअर वरती फोकस करेल। नाहीतर आजकाल पोरं 12वी पास झाले त्यांना कॉलेजमध्ये हवा करतात, नुसती कॉलेज आहे, नंतर पोरींकडे बघा, पोरींच्या लपड्यामध्ये पडा, इकडं फिरा तिकडं फिरा, त्याच्यात आपले आयुष्य बर्बाद करून टाकतात। आता पोलीस भरती किंवा गव्हर्नमेंट जॉब साठी आता आपण बघतोय मुलं ज्यांचं वय 33 झालेलं आहे ते सुद्धा आता म्हणतायत की पोलीस भरती यायला पाहिजे, आम्ही प्रयत्न करतो, आम्ही देतो। त्याच्यानंतर ज्याचं वय 28+ आहे ते सुद्धा म्हणतात की पोलीस भरती यायला पाहिजे, आम्ही द्यायला संधी भेटायला पाहिजे, त्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न देखील करतायत। पण बघा, ते वयाच्या 30व्या वर्षी प्रयत्न करतायत, 28व्या वर्षी प्रयत्न करतायत आणि एवढं वेळ म्हणजे 10 वर्ष त्यांचं वाया गेलं। त्यांना काही ना काही कारण असतील, काहींचं एखाद्याचं बॅड लक समजू शकतो आपण, एखाद्याने लेट सुरुवात केली असेल, अशा अनेक कारण असतील की त्या कारणामुळे त्यांचं एवढं वर्षापर्यंत त्यांना थांबावं लागलं। आता तुम्ही विचार करा, तुम्ही 12वी पास झालेले 18 ते 20 वर्ष तुमचं वय आहे आणि 1-2 वर्ष जर मनापासून तयारी केली, मनापासून जर अभ्यास केला तर तुम्ही 100% सक्सेस होतात। म्हणजे तुमचे पुढचे भविष्यातले 10 वर्ष वाचून जातात। जे मुलं 10 वर्ष काय, आता आम्ही बघतो पोलीस भरतीमध्ये असे आहेत ना, 2017 पासून मुलं प्रयत्न करतायत, अजून प्रयत्न करतायत, बिचारे अजून सक्सेस झाले नाहीत। ते कुठं ना कुठं कमी पडतायत, त्यांचं शांतपण त्यांना कधी कधी नडत असेल किंवा एखाद्याचा बॅड लक त्यांना नडत असेल किंवा एखाद्या कास्टमुळे प्रॉब्लेम होत असेल, ते अनेक अडचणी असेल, त्याच्या मागे अनेक रिझन सुद्धा असू शकतात। पण मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो मी, पोलीस भरती आता मागच्या बॅचला आपले 19व्या वर्षी सुद्धा पोलीस झालेले विद्यार्थी आहेत। 19-16 ज्यांचं 18 वर्ष कंप्लीट नुकतीच झालेलं आहे आणि त्यांना पोलीस भरती देण्याची संधी मिळाली, ते सुद्धा पोलीस झालेले आहेत। आणि एका बाजूला जे 33 वर्षापर्यंत 34 वर्षापर्यंत प्रयत्न करून देखील पोलीस झालेले नाही, अशा 2 बाजू आपल्याला पाहायला मिळतील। आणि त्याच्यामुळे मी सांगतो, तुमचं वय कमी आहे, या कमी वयामध्ये तुम्ही जबरदस्त तयारी करू शकतात। आणि जे 28 वर्षावाले मुलं, 30 वर्षावाले मुलं जे करू शकत नाही, ते 19-20 वर्षातले मुलं करू शकतात, कारण तुमची इम्युनिटी पॉवर खूप चांगली असते, शरीर तुम्हाला खूप चांगला साथ देतो आणि यामुळे तुम्ही तयारी करू शकता। बघा, करिअर निवडायचं का एन्जॉय करायचं हा निर्णय तुमचा आहे। जर तुम्ही 18 ते 25 वर्षापर्यंत जर एन्जॉय केला तर अख्खी लाईफ तुम्हाला फक्त एक गरिबीमध्ये काढावी लागेल किंवा रडून रडून जिंदगी काढावी लागेल, भिकाऱ्यासारखी जिंदगी काढावी लागेल। जर तुम्ही 18 ते 25 वर्षापर्यंत एन्जॉयमेंटचा विचार जरी केला तरी, आणि तेच जर तुम्ही 18 ते 25 वर्षापर्यंत मेहनतीचा जर विचार केला तर 25 वर्षानंतर तुमचं अख्खं आयुष्य सुखामध्ये जाणार आहे किंवा तुम्ही अख्खं आयुष्य बसून खाऊ शकतात, अख्खं आयुष्य तुमची लाईफस्टाईल खूप चांगली होऊ शकते। हे फक्त तुमचं हे जे वय आहे ना मित्रांनो, हा टर्निंग पॉइंट आहे, आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे, लक्षात घ्या। या वयामध्ये जर करिअर चॉईस केला तर आयुष्यभर तुम्ही सुखाने जगू शकतात, आणि जर या वयामध्ये तुम्ही एन्जॉयमेंट चॉईस केली तर अख्खं आयुष्य तुम्हाला शिक्षाच भेटणार, दुसरं काहीच नाही, वाटुळं होऊन जातं पार। आणि जर तुम्हाला खोटं वाटत असेल, बिचारांचे 33 वर्ष वय झाले, 32-28 वर्ष वय झाले, आता यांचा नोकरी नाही, चांगली नोकरी नाही भेटली, पोलीस मध्ये भरती झाले नाही, तर यांचे लग्न होण्याचे सुद्धा वांदे आहेत, एवढी वाईट कंडिशन यांची आहे। विचार करा, त्यांनी चुका केल्या असतील, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये चुका होत असतात, मान्य आहे, पण तुमचं जर 18 ते 25 वर्ष वय चालू असेल किंवा 18 ते 20 वर्ष चालू असेल ना बाळांनो, करिअर चॉईस करा, एन्जॉयमेंट चॉईस करू नका। जर एन्जॉयमेंट चॉईस केलं तर अख्खा आयुष्य तुम्हाला भिकाऱ्यासारखा ना एकदम हालाकीची जिंदगी काढावी लागेल, तुम्हाला कोणीच किंमत देणार नाही। आणि तेच जर तुम्ही या वयामध्ये करिअर चॉईस केला तर 100%, मी तर म्हणतो ना, 18 वर्षापासून ज्या विद्यार्थ्यांनी सुरुवात केली ना, 101% तो वयाच्या 23व्या वर्षापर्यंत 100% नोकरी मिळतो म्हणजे मिळतो, कुठं नोकरी मिळते म्हणजे मिळते, किंवा स्वतःचा एक बिझनेसमॅन सुद्धा होऊ शकतो।
बघा, पोलीस भरती एक असा फील्ड आहे किंवा तुम्ही कोणताही गोष्ट जर मनापासून करत असाल ना तर वरती बसणारा देव सुद्धा आपल्याला साथ देतो. फक्त तुमची मेहनत इमानदारीने आणि मनापासून असली पाहिजे, देव सुद्धा तुम्हाला साथ देईल. म्हणून सांगतोय 12वी पास झाले ना बाळांनो, लागा तयारीला जोरदार. आणि जर तुम्हाला तयारी करून घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या अकॅडमी मध्ये सुद्धा प्रवेश घेऊ शकतात. डिस्क्रिप्शन स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास फटाफट शेअर करून टाका. चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद.